बारामती पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी अर्ज भरलाय। अर्ज भरतेवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते। ही माझी नाही तर बारामतीकरांची निवडणूक आहे। ही निवडणूक आता बारामतीकरांनी हाती घेतली आहे। बारामती म्हणजे अजितदादा आणि अजितदादा म्हणजेच बारामती। पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरल्यानंतर सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया। काँग्रेसने बारामतीची पोटनिवडणूक लढली तर त्यांचा सर्वात मोठा पराभव होईल, मंत्री बावनकुळेंची प्रतिक्रिया। बारामतीमधील जनता सुनेत्रा पवारांच्या पाठीशी। बारामतीची पोटनिवडणूक सुनेत्रा पवार मोठ्या मताधिक्याने जिंकतील हा विश्वास राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलाय। निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सर्व पक्षांशी संपर्क। सुनेत्रा पवारांना बिनविरोध निवडून देणं ही दादांसाठी श्रद्धांजली ठरेल, सुनील तटकरे यांचं वक्तव्य। विक्रमी मताधिक्याने सुनेत्रा पवार निवडून आल्या पाहिजेत, तटकरेंची प्रतिक्रिया। बारामती पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंनीही पाठिंबा दिला। उमेदवार देणार नाही असं सुप्रिया सुळेंनी जाहीर केलं होतं। छगन भुजबळांचं वक्तव्य तर खरगेंना फोन करण्याचे खूप प्रयत्न केले, भुजबळांची माहिती। इतर पक्षांनी सुनेत्रा वहिनींविरोधात उमेदवार देऊ नये ही आमची भूमिका आहे। आम्ही सर्वांना विनंती करतो की वहिनींना बिनविरोध निवडून द्यावं, प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया। तर बॅनर लावण्यावरून कुणाचं काय पोटदुखी असेल तर ती मला माहित नाही। बारामतीत लागलेल्या बॅनरवरून प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया। राहुल गांधींना पाठिंबा देताना आम्ही सपकाळांसारखं बोलू का, खासदार संजय राऊतांचा काँग्रेसला सवाल। तर सहकारी पक्षच काँग्रेसला सातत्याने डिवचत आहेत। सहकारी पक्षाच्या डिवचल्यानं काही फरक पडणार नाही, नाना पटोलेंची सहकारी पक्षांवर निशाणा। बारामतीतील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात शरद पवारांचा फोटो। बारामती पोटनिवडणूक पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचा बारामतीत मेळावा संपन्न। व्यासपीठावर लावलेल्या बॅनरवर शरद पवारांचा फोटो। शरद पवारांची संध्याकाळी 5 वाजता पत्रकार परिषद। शरद पवार काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष। मंत्री दत्तात्रय भरणेंच्या शिष्टाईला यश। लक्ष्मण हाकेंची बारामती पोटनिवडणुकीतून माघार। मी माझे प्रश्न मुख्यमंत्री आणि उपमुख्यांकडे मांडणार, हाकेंची प्रतिक्रिया। बारामती विधानसभा पोटनिवडणूक लढवण्यावर चंद्रकांत वाघमोडे ठाम। चंद्रकांत वाघमोडे हे लक्ष्मण हाकेंचे सहकारी, त्यांचा आम्हाला विरोध तर आम्हीही त्यांचा विरोध करणार, वाघमोडेंची प्रतिक्रिया। पत्रकार आणि राजकीय प्रवक्ते अशा दोन्ही भूमिका वठवताना संजय राऊत अनेकदा गल्लत करतात। काँग्रेसचे नेते सचिन सावंतांचा संजय राऊतांना खोचक टोला। बारामती पोटनिवडणुकीवरून सचिन सावंतांचा टोला। बारामतीत सुनेत्रा पवार बिनविरोध होतील अशी स्थिती, मंत्री जयकुमार गोरे यांची प्रतिक्रिया। जर बिनविरोध नाही झाल्या तर निवडून येण्यात अडचण नाही, जयकुमार गोरेंचं वक्तव्य। बारामती पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी आमची सर्वांची इच्छा। निवडणूक बिनविरोध करा, उमेदवार आणि त्यांच्या पक्षाला विनंती। रोहित पवारांचं ट्विट। अजितदादाच ही निवडणूक लढवत आहेत असं समजून काकींना मतदान करा, रोहित पवारांचं निवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन। घातकी तटकरे पटेलची गरज नाही। बारामतीत बॅनर झळकला, दादांचं नाव पुरेसं, घातकी पटेल तटकरेंची गरज नाही असा बॅनरवर उल्लेख। बारामतीतील प्रशासकीय भवनासमोर बॅनर झळकला। प्रशासकीय भवनासमोर लावण्यात आलेला बॅनर हटवण्यात आलाय। विजयाचं क्रेडिट घेण्यासाठी विरोधकांचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा। केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधवांचा विरोधकांवर निशाणा। कुणीही उभं राहिलं तरी बारामती सुनेत्रा पवारच विजयी होणार, प्रतापराव जाधवांची प्रतिक्रिया। राहुरीत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची खेळी। प्राजक्त तनपुरेंच्या कार्यालयात बंद दाराआड चर्चा, सूत्रांची माहिती। रवींद्र चव्हाण विखे पाटलांची तनपुरेंसोबत चर्चा, सूत्रांची माहिती। पवारांच्या राष्ट्रवादीने राहुरी विधानसभेसाठी 2 एबी फॉर्म पाठवले। प्राजक्त तनपुरे आणि गोविंदराव मोकाटेंना एबी फॉर्म देण्यात आले आहेत।
बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून अर्ज दाखल। काँग्रेस उमेदवार आकाश मोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय, तर राष्ट्रवादीसह इतर पक्षांकडून काँग्रेसला अर्ज माघारी घेण्याची मागणी करण्यात आली आहे। शरद पवारांनी राज्यसभेच्या खासदारकीची घेतली शपथ। पवारांसह रामदास आठवले, रामराव वडकुते, ज्योती वाघमारे आणि माया एवनाते यांनीही घेतली राज्यसभेची शपथ। भोंदू अशोक खरात विरोधात ईडीकडून मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल। खरातच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीकडून तपासाला सुरुवात। भोंदू खरात अरविंद बावके आणि समता पतसंस्थेच्या व्यवस्थापकावर राहाता पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल। मुंबईतील हॉटेल व्यावसायिक दिनेश परब यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल। देवदर्शनाला जाण्याच्या नावाखाली घेतलेली कागदपत्र भोंदूनं खाती उघडण्यासाठी वापरल्याचा आरोप। भोंदू खरात प्रकरणात नवीन माहिती समोर। एका बिल्डरचा 300 कोटींचा व्यवहार संशयाच्या भुवऱ्यात। नाशिक पुण्यातील 5 जण हवाला रॅकेटमध्ये असल्याचा संशय। खरातच्या मदतीनं मोठ्या जमिनी लाटल्याची शक्यता। मोबाईल चॅट आणि ऑडिओ क्लिपमधून धक्कादायक पुरावे समोर। भोंदू अशोक खरात प्रकरणात महिला अधिकारी रडारवर। तत्कालीन महिला अधिकारी आणि भोंदूचा संबंध एसआयटी तपासातून समोर। सूत्रांची माहिती, नाशिकमध्ये असताना प्रशासकीय पातळीवर भोंदूला मदत केल्याचा संशय। महिला अधिकारी आणि खरातमध्ये आर्थिक व्यवहार असल्याचीही माहिती। सोलापुरात भोंदूबाबा अशोक खरात विरोधात मार्क्सवादी पार्टी आक्रमक। माजी आमदार नरसय्या आडम यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेसमोर माकपचं आंदोलन। खरातला फाशीची शिक्षा देण्याची मागणी। भोंदू खरातवर कडक कारवाई झाली पाहिजे। अशोक खरातला कडक शिक्षा करण्याची गौतमी पाटीलची मागणी। आपल्याकडे अशा घटना पुन्हा घडल्या नाही पाहिजेत। भोंदू खरातवर विचारलेल्या प्रश्नावर गौतमी पाटीलची प्रतिक्रिया। नाशिकमधील भोंदू अशोक खरातच्या प्रकरणानंतर धुळ्यात पडसाद। भोंदूबाबांना गावबंदी, घरात बंदी घालण्याचा इशारा। धुळे तालुक्यातील निमगुळ बचत गटाच्या महिलांचा ठराव। रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातील शिवणे खुर्द गावातील ठाकरेंच्या सेनेतील कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। आगामी ग्रामपंचायत निवडणुकींच्या अनुषंगाने शिंदेंच्या शिवसेनेची तयारी सुरू। भाजपचा आज स्थापना दिवस। भाजपच्या स्थापनेला 46 वर्ष पूर्ण। देशभरातील भाजप कार्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या हस्ते प्रदेश कार्यालयात ध्वजारोहण। भाजपच्या स्थापना दिनानिमित्त भाजप नेते प्रवीण दरेकरांनी फडकावला भाजपचा झेंडा। राहत्या घरी भाजपचा झेंडा फडकावून भाजप स्थापना दिवस साजरा केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज तमिळनाडू प्रचार दौऱ्यावर। फडणवीसांचा याआधी आसाम आणि केरळमध्ये प्रचार दौरा। फडणवीस आज तमिळनाडू आणि गोव्यामध्ये प्रचार रॅलीत सहभागी होणार। फडणवीसांचं नाव पश्चिम बंगालच्या स्टार प्रचारकांच्या यादीत। भाजपमध्ये काम करणाऱ्यांना संधी मिळते। पृथ्वीराज देशमुखांना लवकरच वरिष्ठ नेतृत्वाचा फोन येईल आणि संधी मिळेल। पालकमंत्री चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया। गोपीचंद पडळकरांसह जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सत्कार सोहळा पार पडलाय। मुंब्रामध्ये मंत्री नितेश राणेंनी आव्हाडांवर केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ पवारांची राष्ट्रवादी आक्रमक। नितेश राणेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी। गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचं निवेदन पोलिसांना दिलंय। दिंडोशी परिसरात काल रात्री 2 गटात राडा। अंमली पदार्थ तस्करीच्या आरोपांवरून 2 गटात राडा। पोलिसांनी या आरोपींच्या घरांवर कारवाई केली आहे। तसंच पालिकेनं हातोडा चालवलाय। राड्या प्रकरणी 8 जणांना अटक करण्यात आली आहे। केंद्र सरकार विरोधात वंचित बहुजन आघाडीचं पुण्यात आंदोलन। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल पेटवून आंदोलन। सरकार परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याचा महिलांचा आरोप। गॅस टंचाईमुळे महिलांचे हाल। सिलेंडर टंचाईवर अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचितचं चूल पेटवून आंदोलन। वंचितच्या कार्यकर्त्यांची सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। धाराशिवच्या भूम तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांचं रस्ता रोको आंदोलन। महावितरणच्या अनागोंदी कारभाराविरोधात शेतकरी संतप्त। शेतीला पुरवठा करणारी वीज
सतत गायब होत असल्यानं शेतकरी संतप्त। लातूरमध्ये गॅस टंचाईच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचं आंदोलन। निलंगा उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल पेटवून स्वयंपाक करत वंचित आघाडीचं आंदोलन। भिवंडीमध्ये गॅस सिलेंडर टंचाई विरोधात वंचितकडून रस्त्यावर चूल मांडून भाकरी भाजत आंदोलन। वंचित आघाडीचे शहराध्यक्ष मनीष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन। सिंधुदुर्गच्या कणकवली प्रांत अधिकाऱ्यांसमोर चुलीवर भाकरी भाजत वंचितचं आंदोलन। देशभरामध्ये गॅस टंचाईमुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीवर आवाज उठवण्यासाठी वंचितचं राज्यभरात आंदोलन सुरू आहे। गॅस सिलेंडरच्या टंचाईकडे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचं चूल मांडो आंदोलन। मनमाडच्या तलाठी कार्यालयाच्या आवारात चूल मांडत भाकऱ्याही थापल्या। हातात फलक घेऊन सरकार विरोधात घोषणाबाजी। वाई शहराच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं जिल्हा परिषद निवडणुकीत झालेले घटनेच्या निषेधार्थ निषेध मोर्चा। भाजपला साथ दिल्यानं सभापती ऋतुजा विराज शिंदे आणि विराज शिंदे यांच्या फलकाला जोडे मारत आंदोलन करण्यात आलंय। तसंच प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलंय। लातूरमध्ये गॅस तुटवडा कायम। 10 दिवस अगोदर बुकिंग करूनही गॅस मिळत नसल्यानं नागरिक संतप्त। गॅस मिळवण्यासाठी नागरिकांची एजन्सी बाहेर रांग। नंदुरबार जिल्हा परिषदेत 54,51,000 शासकीय निधीचा अपहार। या प्रकरणाला खळबळ। कनिष्ठ सहाय्यकांविरोधात नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। अंगणवाडी केंद्रांना प्रत्यक्षात पुरवठा न करता निधी वळवण्यात आल्याचं समोर। नाशिकच्या लासलगावसह 16 गावांचा पाणी पुरवठा ठप्प। थकीत वीज बिलामुळे तेलशुद्धीकरण केंद्राचा वीज पुरवठा खंडित। गेल्या 8 ते 10 दिवसांपासून लासलगाव विंचूरसह 16 गावात कृत्रिम पाणी टंचाई। नाशिकच्या दिंडोरीतील कांदा उत्पादक शेतकरी संकटात। आखाती देशांमध्ये युद्ध सुरू असल्यानं कांदा निर्यात 50% घटली। खासदार भास्कर भगरेंची माहिती। अवकाळी पावसामुळे कांदा भिजून नुकसान। केंद्र सरकारनं शेतकऱ्यांकडे लक्ष देण्याची भास्कर भगरेंची विनंती। गडचिरोलीत 700 क्विंटल धान्यसाठा आदिवासी विकास महामंडळाच्या दुर्लक्षतेमुळे लाखो रुपयांचं नुकसान। या नुकसानीला जबाबदार कोण? शेतकऱ्यांचा सवाल। हिंगोली जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना फटका। कोबी पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव। शेतीत जनावरं सोडण्याची शेतकऱ्यांवर वेळ। धुळे जिल्ह्यामध्ये यंदा 100% पाऊस। मात्र जलसाठ्यांमध्ये मोठी घट। संभाव्य पाणी टंचाई भासू नये यासाठी जिल्हा परिषदेकडून पाणी टंचाई आराखडा मंजूर। 187 गावं आणि 142 वाड्यांसाठी जिल्हा परिषदेने 2,10,00,000चा टंचाई आराखडा मंजूर केला आहे। जळगावच्या शिरसोली गावात नागवेल पानाच्या मळ्यांना उन्हाचा तडाखा। तब्बल 20 ते 25 पानं पिवळी पडली। उन्हाच्या कडाक्यामुळे तब्बल 50,000 रुपयांचं नुकसान। धाराशिव जिल्ह्यात 1,407 हेक्टरवरील पिकांचं अवकाळी पावसामुळे नुकसान। फळबागासह रब्बी हंगामातील बागायती आणि जिरायती पिकांचं मोठं नुकसान। नुकसानीचे पंचनामे सुरू। शासनाकडे प्राथमिक अहवाल पाठवला। लातूर जिल्ह्यातल्या आंबा फळबागांना वादळी वाऱ्यासह पावसाचा फटका। आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत। अनेक भागात गारा पडल्यानं आंब्यांचं मोठं नुकसान। नाशिकच्या निफाडमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं टोमॅटो पिकावर करप्या रोगाचा प्रादुर्भाव। पंचनामे करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। तलाठी, कृषी सेवक किंवा ग्रामसेवक सहकार्य करत नसल्याचा खासदार भास्कर भगरेंचा आरोप। जळगाव जिल्ह्यातील आंबा उत्पादकांनाही अवकाळी आणि वादळाचा फटका। पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू। बीडच्या अंबेजोगाईमध्ये आखाती देशांतील युद्धाची झळ आणि अवकाळीचा फटका। टरबूज उत्पादक शेतकऱ्यांवर दुहेरी संकट। युद्धजन्य परिस्थितीमुळे टरबूजाला भाव मिळत नसल्यानं शेतकरी चिंतेत। तर अवकाळी पावसामुळे हाताशी आलेलं टरबूज पीक खराब होत आहे। 7 एप्रिलला नागपुरातील बहुसंख्य भागात 36 तास पाणी पुरवठा बंद राहणार। पालिकेकडून नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन। शटडाऊनमध्ये 58 जलकुंभांतून
पाणी पुरवठा बंद राहणार। आंबा बागायतदारांसाठी येत्या गुरुवारी पुण्यात बैठक। आंबा बागायतदारांना भेसळयुक्त कीटकनाशक विक्री झाल्याच्या कृषी विभागाकडे तक्रारी। याचे आंबा पिकावर परिणाम। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कृषी अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना।